नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या सीझन 2मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, सध्या चॅनलवर सुरू आहे या कादंबरीतलं प्रकरण दिवाळीची माझ्या मनातल्या सांदी कोपऱ्यातली आठवण. आणि आज या प्रकरणाचा पुढचा भाग. आमच्या सातमाईंच्या वाड्यात पहिली अंघोळ धनत्रयोदशीची असे. अंघोळीपूर्वी गावातला राणू न्हावी येऊन माझ्या बाबांच्या आणि काकांच्या अंगाला पैलवानांना चोळतात तसं तेल चोळून नंतर वस्त्र्यानं त्या सर्वांची डोकी भादरून त्यांच्या बगला साफ करत. पुरुष मंडळींचं झालं की राणू न्हावी आमचे आत्मा तुकादादा, तातू, मुरली, येश्या आणि धोंड्याची डोकी आजीच्या देखरेखीखाली भादरून देत असे आणि नंतर त्या सर्वांच्या बोडक्या डोकीवर तेल जिरवत चटाचटा टपल्या मारून मालिश करायचे. त्यावेळी आत्मा तुकादादा राणू न्हाव्याला म्हणत, अहो काका, जरा हळूच आपट्या मारा. तेव्हा ते अधिक जोरात टपल्या मारत हसत म्हणत, आता यो तेल डोकीमध्ये जिरवायला असाच करावा लागतो. आणि तिथे बसून बारीक नजरेनं राणू न्हाव्याच्या कामावर लक्ष ठेवणारी आजीमध्येच ओरडे, राणू तू तुझं काम चालू ठेव. त्यावेळी राणू काका अधिकाधिक टपल्या मारत आपलं मालिश करत बसत. त्यावेळी आम्हा पोरींना तुकादादाचं ते तोंड बघून इतकं बरं वाटत असे. नाहीतर हा बैल सतत आम्हा पोरींच्या डोकीवर अशा टपल्या मारत राहायचा. आता मेलेल्या कळेल की अशा टपल्या डोकीवर हाणल्या की किती दुखतं. त्यावेळी मी मुद्दाम तुकादादाच्या पुढे जाऊन हसत असे. तेव्हा तो किंचाळायचा, आज्जे ही सरस्वती बघ मला चिडवतीये. आता राणू काकाचं काम आटोपलं की त्या सर्वांच्या अभ्यंग स्नानापूर्वी आजी आणि आनंदी आत्या डाळीच्या पिठात सुगंधी उटणं घालून ते तयार ठेवत. आणि नंतर माझे बाबा आणि काका उघड्या अंगानं मागील दारी आम्ही कडबा ठेवतो तिथे पाट घेऊन बसत असत. त्यावेळी माझी आई आणि काकू हसत लाजत मुरकत ते उटणं घेऊन आपापल्या दैवताच्या अंगाला चोळत. त्यावेळेला एक गंमत व्हायची. त्या सर्व बायका मंडळीत एकमेकींच्या नवऱ्यावरून चेष्टामस्करी करण्याची इतकी चढाओढ लागत असे की त्यावेळी ह्याच आमच्या लाजाळू आया का आणि त्या अशी चेष्टा करू शकतात का, ह्याचं आम्हा पोरांना फार आश्चर्य वाटायचं. त्यात ह्या सर्वात इरली काकूच आपल्या जावांची फार फिरकी घ्यायचा आणि आपल्या वहिनीच्या त्या चेष्टेला माझे बाबा आणि काका प्रचंड हसून दाद देत असत. त्यावेळी माझी आजी आणि आत्या देखील त्यांच्या या चेष्टामस्करीत सामील असत. खरंच त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व आपोआप जाणवत राहील. त्यावेळी आमच्या इरली काकू म्हणजे उत्साहाचा खळखळता वाहणारा झराच होता. माझ्या आजीच्या या लाडक्या सुनेचं वाड्यात आजी आणि आत्या इतकंच महत्त्व होतं. प्रत्येक गोष्टीत इरली काकूंचा सहभाग असे. आमच्या आयांनी आजीला काही विचारलं की ती लगेच म्हणायची, जाऊन इरलीला विचारा आणि ती सांगेल तसं करा. परंतु नंतर इरली काकूंचा तो उत्साहाचा झरा आटून त्याचं अगदी वाळवंट झालेलं होतं. दिवाळीच्या या अभ्यंग स्नानाच्या वेळी वर्षातून एकदा का होईना आपल्या पत्नीच्या नाजूक हातांनी उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करणं किती सुखदायक असतं हे त्या आंघोळीच्या निमित्तानं प्रत्येक घरच्या पुरुषाला जाणवत असावं म्हणून कदाचित आमचे शीघ्रकोपी शिवा काका त्यावेळी हसत हसत रामदास काकांना म्हणत, दादा, या दिवाळीची एकच गोष्ट मला फार आवडते आणि ती म्हणजे हे अभ्यंग स्नान. तेव्हा रामदास काका देखील चेष्टेनं म्हणत, मग एका गुणावहिनीला सांग रोज तुला दिवाळीची आंघोळ घालायला. आणि गुणा काकू इष्य म्हणून इतक्या मस्त लाजत. त्यावेळी या अभ्यंग स्नानाच्या वेळी आमचे विठ्ठल काका आजीला हसत हसत म्हणाले होते, मला त्या लंगड्या किन्नाचा भयंकर हेवा वाटतो बघ. आणि हे ऐकून आजी आश्चर्यानं म्हणाली होती, अरे पण विठ्ठला त्याचा रे तुला का हेवा वाटतो. तसे विठ्ठल काका हसत हसत कमळी काकूंकडे बघून म्हणत होते, आम्हाला 2 हातच उटणं लावून आंघोळ घालतात, किन्नाला 4 हातांची आंघोळ मिळते. त्यावेळी माझी आजीसुद्धा हसून म्हणाली होती, मग मेल्या तू पण जाऊन एक गंगी आणखी. आणि तिथे हसण्याचा कल्लोळ उडाला होता. मला आठवत आहे
एकदा मी माझ्या चौकस स्वभावामुळे आजीला विचारलं होतं की आजी, माझ्या बाबांना आणि काकांना एक एक बायको आहे, तर मग आमच्या किन्ना काकांना कशा ग 2 बायका? त्यावेळी माझ्या डोकीवर टपली मारून आजी म्हणाली होती, सरस्वते, कुठल्याही गोष्टीत उगाच डोकं खपवू नकोस, त्यापेक्षा जाऊन अभ्यास कर. तेव्हा मला कळलं की आजीला मला काही सांगायचं नाही आहे. परंतु एकदा मी आत्मादादाला हाच प्रश्न विचारला, तेव्हा तो मला म्हणाला, सरस्वते, एकदा मी माझ्या बाबांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मला काठीने हाणलं होतं. नशीब तुला आजीने हाणलं नाही. आणि नंतर मात्र तो त्रास देणारा प्रश्न आम्ही विसरून गेलो होतो. आमच्या वाड्यातलं ते अभ्यंगस्नान आटोपलं की आमच्या आया उरलेलं उठणं भराभरा आमच्या पोरासोरांना सोडून पोरांच्यासुद्धा आंघोळ्या आटपून घेत. या आमच्या पोरांच्या आंघोळीचा कार्यक्रम चालू असताना आमची आत्या आपल्या मोरीत आम्हा मुलींच्या आंघोळी आटपून घ्यायची. आमच्या आंघोळ्या आटपून आम्ही नवीन कपडे घालून केस विंचरले की आत्या लगेच म्हणायची, पळा पोरींनो, पूजेची तयारी करून ठेवा. मम्मी, आमची मंजी, तसंच सगुणा, यमी, चिंगी, आम्ही ओसरीवर भराभर पाट मांडून पाटापुढे स्वस्तिक रेखाटलं की नंतर माझे काका आणि बाबा त्या पाटावर येऊन नंबरवारी बसत. सगळ्यात पहिला मानाचा पाठ रामदास काकांचा असे. त्यावेळी आमची आनंदी आत्या पूजेच्या ताटात ज्वारीच्या पिठाच्या पणत्या ठेवून नवीन लुगडं नेसून तयार असे. तर वाड्यातल्या आमच्या आया एकाच रंगाची आणि काठाची लुगडी नेसून बाजारातून आणलेल्या शेवंतीच्या कलाबोतीनं सजवलेल्या वेण्या आपल्या आंबाड्यावर माळून साज शृंगार करून बाहेर येत. तेव्हा प्रथम आमची आनंदी आत्या आपल्या सगळ्या भावांना हळद कुंकू लावून ओवाळायची. त्यांच्या कपाळाला कुंकू लावून ज्वारीचे मुटके प्रत्येकाच्या डोकीपासून पायापर्यंत ओवाळून नंतर इडापिडा टळो बळीचं राज्य येवो म्हणत ते ज्वारीचे मुटके बाजूला टाकत असे. आणि हे झाल्यानंतर नवे कपडे घालून डोक्याला सुवासिक तेल चोपडलेले माझे बाबा आणि काका आपापल्या सौभाग्यवतींसह जोडीनं आजी आणि आत्याच्या पाया पडून औक्षवंत भव सुखी भव हा आशीर्वाद घेत. त्यावेळी ते सगळे आजोबांच्या फोटोला सुद्धा नमस्कार करून नंतर सातमाईंच्या पारावर जोडीनं जाऊन त्यांच्या पाया पडत, तसंच तुळशीमाईला आणि झपाट्याला देखील नमस्कार करून नंतर ओसरीवर येऊन पुन्हा पाटावर बसत. मग आमच्या आयांची फराळ ठेवायची धावपळ उडत असे. त्यावेळी आत्या गोळाचा घट्ट चहा करून सगळ्यांना द्यायची. आमच्या आया पराती भरभरून फराळाचं ते सर्वांसमोर मांडत असत. त्यावेळी आम्हा पोरांना मात्र आत्या गोड दूध द्यायची. या फराळाचं विशेष म्हणजे त्यावेळी घरातल्या पुरुष मंडळींबरोबर आम्ही मुलं आमच्या आया देखील जोडीनं फराळ करण्यासाठी बसायचो. आत्या कोणाला काय हवं नको ते बघत असे आणि आमची आजी मात्र आपला हा भरलेला वाडा समाधानानं बघत पुटपुटत असे की सातमाईंनो, माझा वाडा असाच भरलेला ठेवा, तुमचा पदर ह्या प्रत्येक पोरांच्या कुटुंबावर ठेवा. खरंच असं माझ्या आजीसारखं आपल्या मुलांचं भरलेला संसार बघणं हे सुख फार कमी जणांच्या नशिबात असतं. लहानपणी असं वाटणाऱ्या मला एकदा मात्र आजी असंच सातमाईंकडे सर्व कुटुंबावर आशीर्वाद मागत असताना मी बघितलं. आजीची नजर अचानक आपल्या आनंदीकडे गेली होती. तेव्हा सर्वांच्या नकळत तिने खाली मान घालून आपले डोळे पुसले होते. म्हणजे आपल्या भरलेल्या वाड्यातही एका सुखाची उणीव तिला होतीच. म्हणून म्हणतात, माणूस कधीही परिपूर्ण नसतो. त्यावेळी आमचा सगळ्यांचा फराळ अगदी एकमेकांना आग्रहानं खाऊ घालत हसत खेळत आटोपला की आमच्या आया माझघरात स्वयंपाकासाठी जात. नंतर आजी आणि आत्या गावात सर्वांना द्यायची फराळाची ताटं तयार करत. त्यावेळी आम्ही पोरी ती फराळांनी गच्च भरलेल्या ताटावर नक्षीचे रुमाल घालून प्रत्येकाच्या वाड्यात जाऊन ती फराळाची ताटं देऊन नंतर ती पुन्हा भरून घरी आणत होतो. मला ह्यावेळची एक आठवण आहे. एका दिवाळीच्या वेळी मी आणि आमची सगुणा फराळीची ताटं घेऊन आराकाकांच्या वाड्याकडे निघालो होतो. त्यावेळी गुलबट सोनेरी नक्षीचं परकर पोलकं घालून रूपवान गौरी नटून थटून हातात फराळाचं ताट घेऊन आमच्याच वाड्याकडे निघाली होती. ती आम्हाला रस्त्यात भेटली. तेव्हा मी आणि सगुणा तिला पाहतच राहिलो होतो. ती एखाद्या हिरव्यागार गवताच्या नाजूक टोकावर बसलेल्या सुंदर फुलराणीपेक्षा सुंदर दिसत होती. त्यावेळी तिचं ते सौंदर्य माझ्या हृदयात अगदी भरून गेलं होतं.
खरोखर आरा काकांची गौरी विलक्षण सुंदर होती. आज मला कधी ती आठवली की खंतावून वाटतं, एखाद्या सौंदर्याला हा क्षणभंगुरतेचा अभिशाप का आहे. आता बघा ना, साधी झाडावरची फुलंच घ्या. आपल्या परिपूर्ण सौंदर्यानं उमलून आजूबाजूचा परिसर आपल्या सुगंधानं सुवासित करून सर्वांच्या नजरांना सुखवत ती फुलं वाऱ्याबरोबर खेळत राहतात. पण नंतर फक्त 1-2 दिवसांनी ती कोमेजून का जातात? त्यांना भरपूर आयुष्य का नाही आहे? एखादं झाड वर्षभर तसंच उभं असतं, पण त्या झाडावर उमललेल्या फुलांना हा अल्प आयुष्याचा शाप का? मी एकदा आत्याला हे विचारल्यावर ती मला जवळ घेऊन म्हणाली, सरस्वते, अगं जगाचा समतोल 2 गोष्टींमुळे चालतो. म्हणजे फायदा नुकसान, चांगलं वाईट, शुभ अशुभ, ऊन सावली, ह्या त्या गोष्टी आहेत. आणि तो निसर्ग एक नियम आहे. म्हणजे बघ, संध्या छाया उतरलेल्या लाल सोनेरी आकाशातला तो सोनेरी लालसर सूर्यदेव त्यावेळी आपल्या सौंदर्यानं तो आसमंत अगदी उजळवून दिपून टाकतो. तेव्हा वाटतं की हे सौंदर्य कधी संपूच नाही. परंतु जेव्हा सूर्यदेव त्या सोनेरी लाटात उतरून नाहीसा होतो, तेव्हा ते सोनेरी सौंदर्यानं झळकणारे सोन्याचा सडा शिंपावा असं सोनेरी आकाश क्षणात काळोखानं व्यापून जातं, कारण ते आकाशाचं सौंदर्य क्षणभंगूर. पण ते निसर्ग नियमामुळे. तसंच सरस्वती, एखादी सुंदर तरुणी आपल्या सौंदर्यानं जगाला पिसं करते, पण तिचं ते सौंदर्य एक क्षणभंगूर असतं. वाढत्या वयाबरोबर ती आपलं सौंदर्य घालवून बसते. सरस्वती, फुले उमसतात, कोमेजून जातात, पण नंतर ते झाड नव्या कळ्यांनी भरून जातं. हे तुला कधी जाणवलं नाही का? अगो, काळोख्या रात्रीमुळे दिवसाचं महत्त्व जाणवतं आणि वाईटपणामुळे कोणाचा बरेपणा आपल्याला जाणवतो, तर कोणाच्या दुःखामुळे सुखाचं महत्त्व कळतं. आणि मी काही तिचं बोलणं न उमजून म्हणाले, तरी आत्या, मग फुलांबरोबर झाडसुद्धा का नाही कोमेजून जात? तेव्हा माझी फार छान आत्या मला म्हणाली, कारण त्याला माहिती आहे त्याच्या जगण्यावर तो त्या कोमेजलेल्या फुलांना पुन्हा पुन्हा जन्म देणार आहे. मग त्याला कोमेजून कसं चालेल ग? त्यावेळी आत्याचं ते बोलणं मला पटलं आणि पटलंही नाही. मला आत्तासुद्धा वाटतं, आमची रूपवान गौरी एखाद्या नुकत्याच उमललेल्या गुलाबी गुलाबासारखी होती आणि नंतर ती तशीच गुलाबाप्रमाणे कोमेजून संपून गेली. त्यावेळी ती मला सगुणेला भेटलेली सुंदर गौरी पुन्हा पुन्हा आठवते आणि वाटतं, कोणाचं असं सौंदर्य असणं ही देवाघरची देणगी आहे. ही देणगी सगळ्यांना मिळत नाही. तसंच एखादंच सौंदर्य परिपूर्ण असतं. मला स्वतःला सौंदर्य फार आवडतं, तरी एखाद्या कुरूप गोष्टीचा तिरस्कार न करता मी त्या गोष्टीकडे बारकाईनं बघते, तेव्हा त्या कुरूप गोष्टीतसुद्धा एखादं लपलेलं सौंदर्य मला आढळतं. तसं पाहता आरा काकांची गौरी आपल्या सौंदर्यात अगदी परिपूर्ण होती. फक्त आपल्या कर्मामुळे ती कमी आयुष्य घेऊन जगली आणि तिच्या सौंदर्यात तीच उणीव होती. आताही दिवाळीच्या दिवसात मला ती बांधावरच्या रस्त्यावर भेटलेली गौरी आठवते आणि वाटतं की गौरीनं खूप जगायला हवं होतं. तरी आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझी आनंदी आत्या मला पडलेले अनेक प्रश्न मला असेच समजावून सांगत असे. त्यामुळे अगदी लहानपणीच माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता आणि मी प्रत्येक गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यायची. एखाद्या गोष्टीतलं गांभीर्य मला जाणवत असे. मी एकदा आत्यालासुद्धा विचारलं होतं की आत्या, माझ्या बाबांना आणि काकांना एक बायको असताना आमच्या किन्ना काकांना 2 बायका कशा? तेव्हा हे विचारताना मी आत्यापासून योग्य अंतर ठेवून उभे होते. पण आमची चांगली आत्या त्यावेळी माझ्यावर न ओरडता मला जवळ घेऊन हसत म्हणाली, सरस्वते, आपल्या श्रीकृष्णाला पुष्कळ बायका होत्या ना. आता आपल्या लंगड्या किन्नाचं नाव देखील किन्नाच आहे, त्यामुळे त्यालासुद्धा 2 बायका आहेत. नंतर लहान असलेल्या मला कळलं होतं की आमच्या किन्ना काकांच्या नावामुळे त्यांना 2 बायका आहेत. उशिरा का होईना मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. आमची आत्या आम्हा लहान मुलांच्या शंकेचं बरोबर समजावून सांगून निरसन करी. मी जेव्हा हे आमच्या आत्मादादाला सांगितलं, तसं तो डोकं खाजवत म्हणाला, तसंच असेल सरस्वती. पण तेव्हा हसत हसत तुकादादा म्हणाला होता, बरं झालं दादा, आपल्या बाबांचं नाव किन्ना नाही आहे. त्यावेळी ते दोघं खो खो हसले.
का हसले हे मला अजूनपर्यंत लक्षात नाही आलेलं. आमचा फराळ झाल्यानंतर आमच्या आया स्वयंपाकाला लागत. त्या दिवशी त्या जरा तिखटाचा झणझणीत स्वयंपाक करत, कारण गोड खाऊन गोडसर झालेली आमची तोंडं त्या झणझणीत तिखटाच्या उसळीनं जरा तिखट झाल्यावर बरं वाटत असे. माझी आई त्यावेळी काळ्या वाटाण्याची बटाटे घातलेली तिखट जाळ आमटी इतकी छान करत असे. त्या आमटीबरोबर मुगाची तिखट उसळ आणि हे तिखट जाळ भाकरीबरोबर खाताना आमच्या ताटात लोण्याचा मोठा गोळा आणि पेलाभर ताक ती न विसरता ठेवत असे. आम्ही पोरं हे असं तिखटाचं जेवल्यानंतर तिखटानं हुळहुळलेल्या आमच्या जिभेला पुन्हा काही गोड खाऊन थंड करायचो. आमच्या मंगी काकू तर तिखट जाळ चण्याच्या डाळीची उसळ, लसूणाची चटणी, गरम भाकऱ्या, तोंडी लावायला तळलेली मिरची, घट्ट दह्यावर शेंगदाण्याचं कूट घालून वाढत. हे त्यांचं जेवण रामदास काकांना फार प्रिय होतं. तसं हे दिवाळीचं जेवण देखील आम्ही ओसरीवर बसून एकाच पंक्तीत जेवायचो. संध्याकाळी मात्र आम्हा मुलांची फटाके उडवण्याची अगदी धमाल असे. त्यावेळी आमच्या ओसरीवर कावत्या मावत्या जैता काकांचे ज्ञानेश्वर आणि सोपान सुलूसुद्धा येत असे. सदाप्पा काकांच्या राधा मैना देखील हजर असत, पण आरा काकांची गौरी मात्र कधीच येत नसे. राजकन्या होती ना ती. आम्ही पोरी नंतर आत्याच्या देखरेखीखाली पणतीच्या मंद ज्योतीवर फुलबाज्या पेटवून त्या गोल गोल फिरवत हसत राहायचो. त्यावेळी आमच्या आयासुद्धा एक एक फुलबाजी हातात घेऊन हळूच एक पेटलेली फुलबाजी माझ्या आजीच्या हातात देऊन तिलासुद्धा आमच्यात सहभागी करून घेत असत. त्यावेळी आमचे डॅम्बिस कावत्या मावत्या मात्र आपल्या घरातनं एकही फटाका न आणता आत्मा आणि तुकादादाबरोबर आम्हाला आणलेले फटाके जणू तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशा प्रकारे फुक्कट उडवत. तेव्हा मी न राहून पुढे होऊन म्हणत असे, ए कावत्या मावत्या, तुम्ही तुमचे फटाके का नाही रे घेऊन येत? फुक्कटचे आमच्या दादांचे फटाके उडवता. तसे ते पुढे सरकून दबक्या आवाजात म्हणत, ए म्हशी निघ इथून चल. पण आजी आणि आत्या तिथे असल्यामुळे ते काही माझ्या पाठीत गुद्दे घालू शकत नव्हते. मीच नंतर तरातरा आत्याकडे जाऊन कावत्या मावत्याचं सांगितलं की आत्या मला हसत म्हणायची, अगं सरस्वते, दिवाळी सगळ्यांची असते. आता ते फटाके आत्मा तुकानं उडवले काय किंवा कावत्या मावत्यानं उडवले काय, त्यांनी काय विशेष फरक पडणार आहे? फटाके उडवण्याची गंमत तर सगळेजण घेत आहेत ना. तरीही मी हट्टानं म्हणत असे, आत्या हा अन्याय आहे. तसं नंतर आत्याच वैतागून म्हणाली, हे बघ सरस्वते, तू इथे बस अन्याय करत, मी बापडी जाते. तसं मी लगेच आत्मा दादाजवळ जाऊन ते त्याला सांगितलं. तसा तो कावत्याला फटाक्याची माळ देत म्हणाला, खरं सांगू का सरस्वते, मला स्वतःला फटाके उडवण्याची भीती वाटते. ते दोघं उडवत आहेत तर बरंच आहे ना ते. तेव्हा मी नाईलाजानं तुकादादाकडे बघितलं तर तो मेला मारक्या म्हशीसारखा माझ्याकडे बघत म्हणाला, सरस्वते तू जा ना, जा जा फुलबाज्या उडव, इथे कशाला मध्ये लुडबुड करते, जा. तसं त्या बैलाला सांगून काही उपयोग नाही म्हणून मी आजीकडे धावले तर ती माझं बोलणं ऐकून मला म्हणाली, ते दोघे तसे द्वाडच आहेत का? तरी सरस्वते त्यांना आता करू देत माझ्या, तू जा बाई फुलबाज्या उडव. नंतर मीच बघितलं जो तो फटाक्याची आतिषबाजी पाहण्यात गुंग होता. सगुणा म्हणजे सगळ्याजणी हसत हसत फुलबाज्या उडवत होत्या आणि मीच फक्त कावत्या मावत्याचा विचार करत बसले होते. तसं नंतर मीच मनाशी म्हणाले, जाऊ दे मेलं, सगळ्यांना ते कावत्या मावत्याचं फुकट फटाके उडवणं चालतं आहे, घ्यावं आपणही चालवून. हा विचार करून मी फुलबाजी उडवणाऱ्या सगुणेकडे गेले. त्यावेळी आमचा तातू काय करी, हळूच एखादं भुईचक्र पेटवून आमच्या आयांच्या आणि आम्हा पोरींच्या मध्ये सोडून देई. ते आपल्या पायाशी अडकू नये म्हणून आमच्या आया आपली लुगडी वर उचलून तर आम्ही पोरी आमचे परकर वर उचलून कथकली नृत्य करायचो. तातूला एक फार वाईट सवय होती. मला सगळ्यात ना तो गोळीतून येणारा राखेचा साप बघायला फार आवडत असे. आमच्या धोंडीनं ती गोळी पेटवली की तो राखेचा साप काळा धूर सोडत भरा 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 त्या राखाडी गोळीतनं बाहेर यायचा. त्यावेळी आमचा सखा त्या सापाला घाबरून इरली काकूंना बिलगत असे. पण थोड्या वेळानं त्या राखेचा ढीग झालेल्या सापाकडे बघून नंतर मात्र सख्या टाळ्या मारून हसत हसत आम्हा सगळ्यांकडे बघत असे. आजही ती आठवण आली की इतकं वाईट वाटतंय म्हणून सांगू. दिवाळीच्या 5 दिवसात
पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा हा सण आमच्या वाड्यात आणि गावातसुद्धा अगदी थाटामाटात साजरा होत असे. पोळा सण जवळ आला की आमच्या तातूची अगदी गडबड उडत असे. त्यावेळी प्रत्येक बैलाच्या पाठीवर घालायच्या झुली नवीन शिवल्या जात. पोळ्याच्या दिवशी अगदी पहाटे आमचे नागो काका, तातू, आत्मा, तुकादादा आमच्या सगळ्या बैलांना घेऊन कालिया नदीकडे जात असत आणि त्या सगळ्या बैलांना घासून पुसून आंघोळी घालत. तेव्हा गावातले अनेक बैलसुद्धा तिथे आंघोळीसाठी येत असत. अशा आमच्या बैलांच्या आंघोळी आटोपून त्यांना वाड्यात आणल्यानंतर नागो काका त्या प्रत्येक बैलाच्या अंगावर नव्या झुली चढवत. तेव्हा तातू, आत्मा, तुकादादा त्या बैलांची शिंगं छान रंगाने रंगवून काढत असत. त्यावेळी आम्ही बाकीची पोरं त्या आमच्या बैलांच्या गळ्यात घुंगूरमाळा, कावड्याच्या माळा तसंच कागदाच्या फुलांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालायचो, त्यांना सजवायचो. त्यावेळी आमची आत्याही त्यांना झेंडूच्या फुलांच्या माळा करून तोंडात गुळपोळी दुधात घालून त्या बैलाच्या तोंडी तो गुळपोळीचा घास दिल्यानंतर नागो काका त्यांच्या पायात पितळेचे तोडे घालत. असे आमचे बैल सजले धजले की नंतर आम्ही सगळेजण मिळून आमच्या बैलांना गावाच्या वेशीवर घेऊन जायचो. तेव्हा तिथे सगळ्या गावाचे बैल असे सजून धजून आलेले असत. आमचे किन्ना काका कावत्या मावत्यासह आपल्या बैलांना घेऊन येत तर आरा काकांच्या लवकुशचा थाट काही और असे. त्यावेळी सगळ्यांच्या मानाच्या बैलाच्या जोडीची प्रथम पूजा केली जात असे आणि तो मान अर्थात आमच्या लवकुशचा असे. लवकुशची पूजा झाल्यानंतर बाकीच्या बैलांच्या पूजा केल्या जात. नंतर तोरणाखालनं पोळा सुटल्यानंतर बैलांना पळवत पळवत वाड्यात आणलं जाई. मग वाड्याच्या दाराशी उभ्या असलेल्या आमच्या आया प्रत्येक बैलाची पूजा करून औक्षण करत आणि नंतर त्यांच्यासाठी केलेला तोबरा त्यांना तातू देत असे. त्या दिवशी आमच्या वाड्यात खास पुरणपोळीचा बेत असून त्या जेवणाचा पहिला मान बैलांचा असे, नंतर बाकीचे जेवत. त्या दिवशी आमच्या रामोशांना तसंच गडी माणसांना आमच्या वाड्यात पुरणपोळीचं जेवण देऊन त्यांना आजी कपडे आणि रुपये देत असे. दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याला मात्र आम्ही पोरं खूप धमाल करायचो. त्या दिवशी आम्ही पोरं आमचे सजवलेले बैल घेऊन इथे तिथे मिरवत जायचो. कावत्या मावत्या देखील आपले बैल घेऊन येत. त्यावेळी तिथेही आमच्या हातावर खाऊ आणि बैलावरनं ओवाळलेले पैसे मिळत. नंतर तो बैलपोळा फक्त आठवणी ठेवून संपून जायचा. त्यावेळी प्रत्येक वर्षी येणारी आमची दिवाळी नव्या नवलाईची होती. ते ताजे फराळाचे वास, नव्या कापड्याचा नवा गंध आणि ते सुवासिक उठण्याचा सुगंध घेऊन वाऱ्याच्या झुळकेसारखी दिवाळी यायची आणि पटकन निघूनही जायची. नंतर त्या वाडाभर पेटवलेल्या पणत्या पुन्हा विझून एका टोपलीत जाऊन आमच्या माळ्यावर झोपी जायच्या. दिवाळी संपता संपता नंतर मांजरीवाडीला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या जत्रेचे वेध लागत. आम्ही पोरं दिवाळीत केलेले आमचे नवीन कपडे आंबेच्या त्या जत्रेच्या वेळी घालायचो. यावर्षी देखील दिवाळी बळीचं राज्य घेऊन आली होती, पण आम्हा सर्वांनाच माहिती होतं यंदाही वाड्यात आजी काही दिवाळी करणार नाही. आणि असं असताना एक आश्चर्य घडलं होतं आणि ते आश्चर्य फार सुखद होतं. श्रोते हो, सौ आयडा बॅरोटो लिखित 7वां इंच रान सीझन 2 हे प्रकरण संपलं. पुढचं प्रकरण आहे रडकी दिवाळी. हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.